नमस्कार, मी ज्ञानेश्वर म्हात्रे. तर आज खूप लेट झाले व्हिडिओ बनवायला. बरेच दिवसांनी मी बनवतो. सगळा फ्रेश झाल्या मी आल्या आणि खूप घाण होती. कारण मग हा जो सेट मागे तुम्हाला दिसतो ना, यामध्ये भरपूर घाण झाली होती. इथं बच्चे होते छोटे छोटे, त्यामुळे कोरोनाचे भांडण झाले. त्यामुळे मी आज साफसफाई केली भरपूर, म्हणजे 2-3 तास लागले मला. इथे वेळ साफसफाई केली आणि सगळं पाणी बिणी त्यांना खायला प्यायला सगळं झालेलं आहे. पण आज काहीतरी नवीन ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी, काहीतरी नवीन आज करणार आहे. तर तुम्ही पुढे ब्लॉग हा कंटिन्यू करा, स्किप नका करू, कारण तुम्हाला काहीच माहीत नाही पडणार जर स्किप केला तर. तेव्हा मागे मी तुम्हाला सध्या कोंबड्या दाखवतो. इकडे बसल्याने करते काही इकडे ती आतमध्ये इकडे बसले, ती आता आतमध्ये बसले ती. आणि आता तिथं आता वेळ आलेली आहे अंडी फोडायची, पिल्ले करायची. 21 दिवसात नेहमीप्रमाणे फोडायचा. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे यामध्ये. तर मी इथे परत व्हिडिओ चालू केला. खाली आवाज खूप होता त्या कोंबड्यांच्या, मुळे काही समजत नाही. तर मी आता चाललो वखारीमध्ये, तिथून भुसा घेतो, कारण भुसा टाकायला लागेल तिथे खाली. खूप घाण होतं, भुसा नसल्यामुळे भुसा संपले. तर आता भुसा टाकून गेल मी, सगळा टाकून कसा भुसा टाकायचा. आणि अजून एक कोंबडीला आता अंड्यावर बसवायची आहे. मी अंडी बाहेर काढून ठेवल्यात फ्रीजमधून. म्हणजे फ्रीजची अंडी जास्त टाकायची नाही, अशी एखाद हप्त्याची चालतील. पण 20-25 दिवस ठेवलेली नाही, ती फोडणार नाही अंडी कोंबडी. पण अजून एक कोंबडी नाही, 2-3 कोंबड्या आहेत ज्या अंड्यावर बसणार आहे. पण तेवढी अंडी नसल्यामुळे एक आता सध्या बसवतो आणि भुसा आणायला चालले आता मी. ते पण तुम्हाला दाखवीत. पहिले नाश्ता बिष्टा करतो आणि मग जातो. आता बघा तुम्ही घड्याळामध्ये तुम्हाला दिसत 10 वाजल्यात. आज मस्त फ्रेश बीश होऊन व्हिडिओ बनवले आणि सगळं त्याला पाणी बिणी खाणं पिणं सगळं झालेलं आहे. आणि मी गेलो आणि बा भुसा पण आणला. आमच्या इकडे जवळच वखारी आहे. मी भुसा आणला तरी इकडे या साईडला ठेवता, कारण समोर ठेवला तिथं पडेल बिडल म्हणून इथं असा टेकून ठेवता. आणि आता बघा मी कसा टाकता त्याला. हे बा तुम्ही विचार कराल का हा एका साईडलाच काय टाकतं, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा तुम्ही विचार करा फक्त साईडला काय टाकतं, कारण तुम्ही तिथे खाली बघत असाल त्याच्यावरती ते बसतात सगळे आणि ते तिथंच बसतात म्हणून ते तिथंच घाण होतं. त्यामुळे मी फक्त साईडला टाकता. आता जर त्यांनी घाण केली तर ती त्याच्यावरच पडेल, म्हणजे टेन्शन नाही, ती भुशामध्येच राहील आणि जास्त घाण होणार नाही. मग जेव्हा आपल्याला काढायचे असेल 2-3 दिवसात, तेव्हा तो भुसा फक्त काढला तर घाण पण त्यात निघून जातं. पण अशी घाण झाली तर ती जास्ती वाटतं. त्यामुळे मी काय करतो बघा, सगळीकडं जिथपर्यंत ते बसतात वरते तुम्ही बघितलं असाल मी कसं बनवले. मी ब्लॉग बनवतो तेव्हा तुम्ही बघतच असाल वरते बनवले बसायला. आणि त्याच्याच खाली टाकतो का, ते हे तिथेच जास्त घाण करतात. आता हे बघा मी सगळं पसरवले आणि सगळं पसरवलं बघा कसा इथं ठेवले. सगळीकडे आता पसरवून घेतले. इकडं पण पसरवले, इकडं पण हे बघा या साईडला, कारण हे याच्यावरती बसतात ना इथं दिवसभर, तर त्याच्यामुळे इथं घाण होतं. आणि आता पूर्ण बघा पसरवून घेतले मी. आता काही त्याला टेन्शन नाही, म्हणजे काय किती बी घाण केली तरी ते फक्त 2-3 दिवसात असं झाडू मारली तर होईल. आणि इकडं बघा यांचं काय चाललंय सगळ्यांचं. इकडं बघा ह्यो कुठं बसले. ह्यो सगळ्यात पहिला आम्ही जो कोंबडा आणला होता, आम्ही पहिला एकच आणला होता. बघायला की कसा बघू, ही म्हणजे वेगळी जरा जातं, गावरान, प्युअर गावरान. त्यामुळे इकडं बघू थांबा, पहिले मला खोलून दे. आणि इकडं बघा ती बसले आणि इकडे भुसा बिसा सगळा खाना बिना त्यामध्ये टाकले नाही. कोंबडी बसले. बघू परत एकदा हात लावून. आता चावतं का असा टाईमपास जस्ट, हां चावतं परत एकदा बघू. समोर तुम्हाला दिसेल समोरून, हे बघा, कारण तिला तिचे अंडे खूप प्यारे आहेत त्याच्यामुळे तिकडून हात नाही लावून देणं. इकडं बघा मी लावून घेतो, म्हणजे कसं टेन्शन नाही तर दुसरी कुठली कोंबडी त्यानं घुसून आणि भांडणं होतात म्हणून. आणि इकडं बघा एकदम मस्त मजेने सगळी तर भुसाल केले. तिकडं बसता मस्त मजा करून घेतात. आणि इकडं बघू कोंबडी बसले की, हे बघा ही बसले इथं अंडे घालायला का. हीच कोंबडी आहे, ही बा पलाली लागे. मी हात लावला, पलाली अंडा घातले की नाही, काहीच नाही. म्हणजे ती आलती घालायला, मी तिला पकडायला गेलो पलाली. आणि इकडं बघा मस्त त्यांचं बघा तिकडे काय चाललं सगळ्यांचं. इकडं बघा या साईडला यो डॉन आमचा आहे का, आणि तो बघ तिकडे बसल्या, कारण त्यांना आता मस्त तिथं थंडावा लागत असेल. तो जो खाली भुसा आहे तो लाकडाचा असतो, त्याच्यामुळे त्याच्यावर थंडावा त्यांना असेल. त्यामुळे मस्त बसून ही मजा करतात. आणि हा बघा
हां याला मारतं कारण डॉन येऊ ना म्हणून त्याला मारणारच ना, तो फायटर आहे. आज तुम्हाला दाखवतो बघा कोंबड्या बऱ्याच अंड्या, ही पण अंडीच घालायला फिरते इथं जागा शोधते कारण ऑलरेडी तिथं बिझी आहे. ही कोंबडी बसली अंडा घालायला, ही बसली अंडा घालायला इकडे गेले आणि ही पण अंडा घालायला इथं बघतो. इथं उभाने बसलेलं आहे आणि ही हिला मी बसवणार एक आली कोंबडीला ही. आणि इकडं बघा भुस्सा टाकला आणि त्याचा नतीजा बघा काय, हे अशी लोलताना लागे मस्त त्यांना मजा येते. हे बघा बघते तिथं कुठं अंडी घालायची, ती सगळीच अंडी बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हळद ना कापूर टाकली आहे मिक्स करतो. हे बघा हे ते तुम्हाला मी पहिले पण दाखवलं होता. आता दुसरी कोंबडी कारण कोणी बघितला नसेल व्हिडिओ तर हे मिक्स केला. आणि हे पण लागतं लिंबाचा पाला, कडुलिंबाचा, तर तो आता बरेच भरते हे खाली सगळं पाला खरली काढू शकत नाही. हे बघा अंडी आहे ठेवतो इथं, जेवढी आहे तेवढी. कमी अंडी तुम्हाला बोललो का अंडी नाही आली जास्त घालत, पण आता मी तुम्हाला दाखवलं खाली बऱ्याच कोंबड्या अंड्यामुळे आल्या त्याच्यामुळे आता अंडी थोडी ओली पण आहे. ती आता कोंबडी बसल्या होती. किती ठेवायचे बघू थांबा, ते किती ठेवल्यान 8 ठेवल्यान, 9 10 11 12 आहे अंडी. ही 12चे 12 मी ठेवतो. ही बघा पूर्ण सजलेला सगळा. आता मी खाली जाऊन कोंबडीला बसवतो. तर मी अंडी आणली आणि ही कोंबडी बघतो. तुम्हाला वाटलं तर बसायला नाही, तुमचा काम दुसरा चालले तर खायला. अंडी खातात पण हा का नीट समजून ठेवायला लागते. तर इथं हिला मी ठेवतो, एक हिला बसवतो, इथं दुसरीला बसवीन सध्या. म्हणजे काय अंडी काय इकडे खाली एक बसले, इथं वरती एक बसवता. कोंबडी पहिले कुठं होती बघायला लागेल. हे बघा इथंच बसली, ती उभाने आले ना इथंच बसले. थांबा तिला मी घेतो ना तिकडे बसवतो. आणि जाम थकला आहे बघ. ही कोंबडीला मी इथं ठेवली, बघू जर ती खरोखर अंड्यावर बसत असेल तिला. ती बघ गेली आहे, पण ती असं मला रोज असं वाटतं की तिला अंड्यावर बसायचं आहे. कारण ती अंड्यांवर ही खालची जी कोंबडी आता आहे बघ, हिला बी तिने उठवला. ही बघ इकडं आली ती, बघू बसतं का. बसली तर ठेवायची, नाही तर मग अंडी परत काढून घ्यायची. किती आराम त्यांना त्या भुशात दिले, टेन्शन नाही. आणि इकडं बघा पंखा लावले, 2 पंखे. अजून एक तुम्हाला दाखवतो बघ, इकडं पण पंखा चालू कारण मला जाम आली ते गरम होत होता आज, जाम हैराणी दिली इथं, त्याच्यामुळे पंखा चालू केला. ही बघा ही कोंबडीला काढली तुम्ही बाहेर, ती अंड्यावर बसतं का बघू दुसरी, मग हिला बी आतमध्ये टाकतो. खोलला मी, ती कोंबडी खाली गेली ती बसली परत. पण इकडं अजून कोणीच नाही, ती गेलती ती नाही बसली. नक्की कोण, बऱ्याच कोंबड्या एकसारख्या दिसतात त्याच्यामुळे समजलं नाही म्हणा, पण ते नंतर मला समजेल कोण अंड्यावर बसणार. पण इकडे यांची मजा आली बघा, लोलताना निसते ते ह्याच्यावर. हो बघा डॉन, तो आमचा डॉन आहे जरा. इकडे बघा तिथं दुसरा कोण गेले नाही, कोण नाही, अशी ती ओरडतं अंड्यावर. आज जाम तकानवल्या का ही पण अंड्यावले. इकडं बघा 2 अंडी घालायला. म्हणजे आता ही आणि ही इकडं 3 कोंबड्या 4 कोंबड्या आहेत अंड्यावरल्या. अजून काही दाखवत होता की आज भरपूर तकानवले, उद्या बाकी दाखवी. उद्या अजून एक कोंबडी केल्या, मी परत तुम्हाला दाखवत होता. अजून एक केले, ही बघा 3 कोंबड्या. म्हणजे तुम्हाला समज असं ही वेगळी आहे आणि ती अजून एक कशी वेगळी. म्हणजे 3 ते 4 कोंबड्या आता अंड्यावरल्या. म्हणजे रोज आता 4-5 अंडी भेटतीलच. यो बघ इकडं बघतं काय विचार करतो, आतमध्ये चालली. चला आता मी जातो, त्यांचा अंडी घालायचा टाईम दिलेला आहे. तर बघ झाला. आता उद्या ब्लॉग पूर्ण बघायला आणि असं बघू नका, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब आरोग्य करा माझा.